वैभववाडीत एसटीच्या प्रश्नावरून सत्ताधारी गोटातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। एसटीचे वाहतूक नियंत्रक वैभववाडीत आले आणि तालुक्यातील एसटीच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी चक्क 2 स्वतंत्र बैठका पार पडल्या। विशेष म्हणजे दोन्ही बैठकांमध्ये सत्ताधारी गटातीलच पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी होते। त्यामुळे हा केवळ योगायोग की राजकीय कुरघोडी असा सवाल उपस्थित होतोय। एकाच विषयावर 2 बैठका घेऊन नेमकं कुणी कुणाला चेकमेट केलं याचीच चर्चा तालुक्यात रंगली आहे। वैभववाडीतील एसटीच्या प्रश्नावरून राजकारणाचा वेगळाच रंग पाहायला मिळाला। एसटीचे वाहतूक नियंत्रक तालुक्यात आले होते। त्यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या दालनात सभापती सिद्धेश रावराणे यांच्या पुढाकाराने बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला पालकमंत्री नितेश राणेंचे शासकीय विशेष कार्यकारी अधिकारी मनोज भोगटे उपस्थित होते। त्याच सोबत तालुक्यातील सरपंच आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते। त्यांनी प्रवाशांच्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या। एसटीच्या विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांकडे मागण्या करण्यात आल्या। पण बैठकीपूर्वीच बस स्थानकात आणखीन एक बैठक पार पडली होती। जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांनी एसटी अधिकाऱ्यांसोबत बस स्थानकात स्वतंत्र बैठक घेतली। यावेळी त्यांनी तालुक्यातील एसटीच्या प्रश्नांचा पाडाच अधिकाऱ्यांसमोर वाचला। विविध गावांच्या मागण्या, बस फेऱ्यांच्या समस्या आणि प्रवाशांच्या अडचणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या। म्हणजेच विषय एक, अधिकारी तेच, प्रश्नही तेच, पण बैठका मात्र 2। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। एसटीचा प्रश्न सोडवण्यासाठी एवढी घाई नेमकी कशाची? एकत्र बसून प्रश्न मांडण्याऐवजी स्वतंत्र बैठक घेण्यामागे राजकीय गणित आहे का, की एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा सुरू आहे? गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी गोटात अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे। काही विषयांवरून पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये खटके उडाल्याचं चित्र यापूर्वीही दिसून आलं। मागील अनेक सभांमध्ये सत्ताधारीच एकमेकांना टार्गेट करीत असल्याचं चित्र आहे। शासकीय बैठकांमध्येही या नाराजीचे पडसाद उमटताना दिसतात। त्यातच आता एसटीच्या प्रश्नावरून झालेल्या 2 बैठकांनी हा अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणलाय। आपली बैठक आधी की तुमची? प्रश्न सोडवण्याची धडपड की श्रेयाची लढाई? आणि खरंच एकमेकांना चेकमेट करण्याचा हा प्रयत्न तर नाहीये ना? हे प्रश्न आता वैभववाडीच्या राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत। एसटीच्या प्रश्नावरून सुरू झालेल्या या राजकीय शक्ती प्रदर्शनाचा पुढचा अंक काय असणार याकडे आता तालुक्याचं लक्ष लागलंय। मात्र या सगळ्या राजकीय कुरघोडीत एसटीच्या प्रत्यक्ष समस्या सुटणार का, हा सर्वसामान्य प्रवाशांचा खरा सवाल आहे।